36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. बोदवड येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय बोदवड येथे आज रोजी बोदवड तालुका वकील संघ आणि विधी सेवा प्राधिकरण आणि न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय युवा दिवस निमित्त कायदेविषयक जागृती निर्माण करण्यासाठी आणि विविध कायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये खल्ली विचार ॲडव्होकेट अर्जुन टी पाटील अध्यक्ष वकील संघ तालुका बोदवड यांनी मांडले. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. जगातील युवकांना जात, धर्म, वंश यावरून भेदभाव न करता युवकांना त्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा आणि पर्यायाने देश आणि जगाच्या विकासामध्ये युवकांची भूमिका सक्रिय व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रद्वारा 12 ऑगस्ट 2000 पासून आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो. यावेळी त्यांनी लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ, रॅगिंग कायदा, सायबर कायदा तसेच करिअरच्या वाटा, 1 जुलै 2024 पासून देशात लागू झालेल्या 3 नवीन कायदे, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या तिन्ही नवीन कायदे तसेच सोशल मीडिया आणि इंटरनेट बाबत ॲडव्होकेट अर्जुन टी पाटील यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश QN शर्वरी, प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट अर्जुन टी पाटील, अध्यक्ष वकील संघ तालुका बोदवड, संघाचे सचिव ॲडव्होकेट धनराज C प्रजापती तसेच ॲडव्होकेट किशोर महाजन, ॲडव्होकेट KS इंगळे, उपप्राचार्य VP चौधरी, प्राध्यापक अजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्राध्यापक मनोज निकाळजे यांनी केले. यावेळी न्यायाधीश QN शर्वरी, ॲडव्होकेट धनराज C प्रजापती, ॲडव्होकेट KS इंगळे यांनीही अभ्यासपूर्ण आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोदवड विधी प्राधिकरण समन्वयक अविनाश राठोड, न्यायालय कर्मचारी प्रशांत बेदरकर, संतोष पाटील, अविनाश पोफाळे, कायदा शाखेचे विद्यार्थी प्रतीक डोळस, संकेत ढोले, फोटोग्राफर निशांत पवार, दुर्गेश मराठी यांनी सहकार्य केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक अजय पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयातील तरुण वर्ग उपस्थित होता. अर्जुन टी पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ परिवार हे देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला पण नोकरी लागेल का म्हणजे भारत सरकारची. मला भारत सरकारच्या नोकरी ऑफिस आहे ज्यामध्ये जे तहसीलदाराला जे अधिकार दिले जात असतात, शपथपत्र वगैरे हे जे करून देण्याचे अधिकार आहेत ते न्यायालयाने भारतीय जो ऍक्ट आहे नोटरी ऍक्ट त्यानुसार त्या व्यक्तीची नेमणूक केलेली असते वकिलाची. पण तो ते नोटरी न वाचता तो नोकरी वाचत होता आणि म्हणत होता की सर मला भारत सरकारची नोकरी लागेल का. म्हणतो भाऊ तुम्ही किती शिकले. तो म्हणे फर्स्ट इयरला म्हणतो भाऊ तुम्ही लास्ट इयर कंप्लीट करा मग तुम्हाला नोकरी लागेल. म्हणजे सांगायचं मतलब आहे की तुम्ही बदल स्वीकारले पाहिजे. आणि या ठिकाणी येणारा जो वक्ता आहे हा कार्यक्रम आता तुमच्यासारखी ज्या टायमाला आम्ही तरुण अवस्थेमध्ये होतो त्या टायमाला आम्ही भी विचार करायचो की वक्ता येतोय तो त्याचं लेक्चर देतोय तो निघून जाणार आहे पण तुम्हाला आउटपुट काय. आणि ज्या टायमाला अशा पद्धतीनं विकासात्मक याच्यामध्ये काहीतरी सांगण्याकरता एखादा वक्ता तुमच्यापर्यंत पोहोचतोय तो बिना मानधन येतो असतो, तुम्हाला काहीतरी सांगण्याकरता येत असतो, तुमच्याकरता काहीतरी देण्याकरता येत असतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की UP बिहारचे विद्यार्थी IAS ची तयारी फर्स्ट इयर पासून करतात. परंतु आता तुम्हाला नोकऱ्यांच्या मागे न लागता तुम्हाला न्यू जनरेशनच्या विचाराने स्टार्टअप मध्ये तुम्हाला काही करता येईल का. असा कोणता तरी व्यवसाय विचार करता येईल का. ज्या टायमाला मी लास्ट इयरला होतो मी लास्ट इयर केलं त्यानंतर मला कोणीतरी सांगलं की इंग्लिशचे प्राध्यापक व्हा, पगार चांगला मिळतो, चांगला बेनिफिट होतो. आलं लक्षात. मग म्हणे आपल्या नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये B+ पडत नाही, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये पडतो. मग पुणे युनिव्हर्सिटीचं कॉलेज होतं नाशिक HPT कॉलेज, पण नाशिकला ऍडमिशन घ्या. आम्ही नाशिकला ऍडमिशन घेतली. काय उद्देश काय हा होता की नोकरी मिळाली नाही. पुणे युनिव्हर्सिटीच्या त्या कॉलेजला ऍडमिशन घेतले HPT कॉलेजला आणि ऍडमिशन घेतल्यानंतर लक्षात आलं कारण तुम्ही या अवस्थेमधून जाणार आहात, ग्रॅज्युएशन नंतर पुढे काय करायचं आहे हा विचार तुम्हाला पाहिजे, तो आताच ठरवलं पाहिजे. मग काय झालं मी प्राध्यापक होण्याकरता गेलो, HPT कॉलेजला ऍडमिशन घेतली, इंग्लिशचं कामकाज केलं, B+ मिळाला. परंतु त्यावेळेस विचार आला की B+ आता काही किंमत PhD सुद्धा लागते. म्हणजे सांगायचं मतलब आहे की तुम्हाला जग जसं बदलते आहे, ज्या स्पीडनं बदलते आहे त्या पद्धतीनं तुम्हाला बदलावं लागेल. कायदा पद्धतीने बदलतोय त्या पद्धतीने तुम्हाला बदलावं लागेल. आणि कायदा तरुणपणामध्ये जो जोश आहे, जो जुनून आहे तो तुम्ही कायद्यामध्ये आणि तुमच्या विचारामध्ये कन्वर्ट केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचा विषय काय की ज्या पद्धतीने मी आज इथं बोलतोय मी सरांना विनंती करेन की पुढच्या वेळेस ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय युवा दिवस होईल तर तुमचे कमीत कमी 5 मुली आणि 5 मुलं तरी या कार्यक्रमाच्या वेळेस बोलले पाहिजे. कारण का, कारण हे तुम्हाला इथून हा मंच उपलब्ध होत असतो मित्रांनो.
हा जो कार्यक्रम होत असतो, हे जे काही होत असते, ही ऍक्टिव्हिटी तुमच्या जळणघडणीमध्ये मदत करत असते. मी या कॉलेजला होतो फर्स्ट इयरला होतो, त्यावेळेस कुस्ती करता रेसलिंगची स्पर्धा होत होती. रेसलिंग करता या कॉलेजमधून कोणीच जात नव्हतं. मी 3 वर्ष रेसलिंगचा कॉम्पिटिटिव्ह म्हणजे युनिव्हर्सिटी प्लेअर आणि नॅशनल प्लेअर आहे. मी तुम्हाला हे सगळं सांगतो कशा करता आहे की ही जे जोश असतो, या जोशमध्ये कोणाचीच ऐकायची तयारी नसते. आणि एका शब्दात सांगायचं काय, तर आपण काय विचार करतो की ह्या सब ज्ञानी बैठे, हम ज्ञानी है, हमको कुछ मत होता. परंतु तसा विचार न करता ह्या कॉलेजच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, कारण पहा, प्राध्यापक तुम्ही लेक्चर केले नाही केले, प्राध्यापक लोकांचा पगार कमी होणार नाही, नुकसान तुमचं आहे. तुम्ही गावाकडून येता आणि गावाकडच्या लोकांमधला एक सॅल्यूट हा मारतो, तो विद्यार्थी मुलगा असो या मुलगी, गावाकडच्या विद्यार्थ्यांमध्ये एवढी ताकद असते ना की ती ताकद आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणा पोरांकडे दिसली नाही, शहरातल्या कोणाकडे दिसली नाही, पुणे मुंबईच्या पोरांमध्ये दिसली. कारण 24 तास 18 तास अभ्यास करण्याची तुमची ताकद आहे. फक्त तुम्हाला काय गरज आहे, एखादं ध्येय ठरवायची गरज आहे. मग मी त्या पिरियडमध्ये ठरवलं होतं की इंग्लिश, मी माझी कहाणी पुढे याच्याकरता सांगतोय की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या हिच्यामध्ये भरभरून न जाता तुम्हाला स्वतःचं करिअर याच वेळेस आजच या कार्यक्रम संपल्यानंतर ठरवून घ्यायचं आहे की तुम्हाला पुढे काय बनायचं आहे. निवड आई वडील भाऊ बहीण काका दादा मामा सांगतोय म्हणून तुम्हाला करिअर घडवायचं नाहीये. आणि यावेळेस अवेअरनेस सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं की जगामध्ये जसं बदलतंय तसं तुम्हाला सुद्धा बदललं पाहिजे. जर तुम्ही बदलणार नाही तर मग तुम्हाला कोणी बदलणार नाही. म्हणून तुम्हाला उशीर न होता तुम्हाला हे सगळं ज्याच्या पद्धतीने सांगलं की मी B+ मिळवला, पण लगेच तिच्यामध्ये आलं की PhD पाहिजे, PhD नंतर आलं की ब्लँक चेक पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं जर तू होत असेल तर तरुणांना मग तुम्ही काय करायचं काय. मग मी ठरवलं इंग्लिशचं प्राध्यापक व्हायचं नाही आता. मग काय करायचं, तर मी ठरवलं की जर्नलिझम मध्ये मास कम्युनिकेशन मध्ये मस्त माहिती मिळाली होती किंवा तुम्हाला ETV ZTV आज तकवर न्यूज अँकर म्हणून काम करायला मिळते जर तुम्ही मास कम्युनिकेशन केलं तर, मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम. मग मला असं वाटलं मी यार आता काय करावं, चला मास कम्युनिकेशनला ऍडमिशन घ्यावी. मास कम्युनिकेशनला ऍडमिशन घेतली त्यावेळेस मी लक्षात आलं की मास कम्युनिकेशन झालेले जे प्राध्यापक म्हणजे विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, त्यांना पगार किती आहे, फक्त 30 ते 40 हजार. म्हणजे ज्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही रेट घेताय शिक्षणाचा मोठं बनण्याचा, त्याच पद्धतीने रुपयांचं सुद्धा अवमूल्यन होत असते. जे 10 रुपयाची वस्तू आज मिळते आहे ती कालांतराने 2 वर्षाने 3 वर्षाने 50 रुपयाला चालत, सगळे रुपयाचं अवमूल्यन होते, माणसाचं अवमूल्यन होते. म्हणून या अवस्थेमध्ये तरुणांनो तुम्ही तुमचं मूल्य कसं वाढेल, तुमचा इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याकरता हे सांगण्याकरता मी आलोय. मी तुम्हाला कायदा काय आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया काय आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे, यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं शिका. कारण तुम्ही जे आहे ते तुम्ही तुमचं भविष्यात आहात, परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबाचं सुद्धा भविष्य आहात, तुमच्या देशाचं भविष्य आहात. तुम्ही निवड ह्या विचार करत असाल की तुम्ही एवढे शिकलेले ग्रॅज्युएट PhD लोक आहेत आणि तुम्ही जे आपण जे काही लोकप्रतिनिधी किंवा कोणी निवडून देतो ते 10वी 12वी शिकलेले जात असतात. कारण वोटिंगचं गणित आहे, मतांचं गणित आहे, धार्मिकतेचं सर्वांचंच गणित असते. परंतु यावेळेस तुम्हाला मी हे सांगायला आलोय तरुणांनो की तुम्ही देशाच्या या लोकांकडून अपेक्षा करू नका, लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा करू नका की ते तुमचं जीवन बदलतील. ते 10वी 12वी शिकलेले लोक, तुम्ही ग्रॅज्युएट लोक आणि तुमच्या ग्रॅज्युएट लोकांचं ते भविष्य बदलणार नाही. तुम्हाला हे समजलं पाहिजे की तुमचं भविष्य तुम्हालाच बदलवता येईल. देशाची सरकार पॉलिसी हे तुमचं भविष्य बदलणार नाही. तुम्हाला स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, स्वतःमध्ये बदल घडवावे लागतील. आणि ज्या रेल्वेटनं आज जर तुम्ही हा जो युवा दिवसाचा कार्यक्रम घेतोय, या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही ठरवलं, एखाद्या मुलीनं एखाद्या मुलानं हेच ठरवलं की मला पुढे काय व्हायचं आहे. जर लक्षात आलं सर मास कम्युनिकेशन केल्यानंतर लक्षात आलं की त्या अँकरला TV अँकरला फक्त 30 ते 40 हजार रुपये पगार असतो आणि त्यावेळेस रुपयाचं मूल्य जे आहे ते कमी झालेलं दिसलं. 30 ते 40 हजारामध्ये पुणे मुंबई बँगलोरला राहून किंवा दिल्लीला राहून फायदा नाही, पचनी पडणार नाही, फॅमिली असेल. मग मी मास कम्युनिकेशनचा विचार सोडला. मग काय करायचं, मी विचार केला की कोणती अशी डिग्री असली पाहिजे की तिला नुसता पेन घेता हातामध्ये किंवा आपलं कामकाज व्हायला पाहिजे. अशी कोणती डिग्री आहे की जी घेतल्यानंतर लगेच आपल्या कामाला सुरुवात होईल, मला सरकारवर डिपेंड राहावं लागणार नाही, फॅमिलीवर डिपेंड राहावं लागणार नाही. मग कोणती अशी डिग्री आहे, कोणता असा प्रोफेशनल कोर्स आहे जो मी केला पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं की लॉ असा कोर्स आहे आणि मी 2006 मध्ये लॉला ऍडमिशन घेतली. आणि खऱ्या अर्थानं सांगतो मित्रांनो, खऱ्या अर्थानं सांगतो मी स्वतःचंही भलं केलं, समाजाचंही भलं केलं, कुटुंबाचं आणि देशाचं सर्वांचं ज्यामुळे भलं झालं आहे. कारण एक झालेला शून्य वकील जो आहे
तो देशाचं गावाचं सर्वांचं भलं करू शकतो हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी तुम्हालाही तोच विचार देण्याकरता आलोय की आजच्या वयामध्ये जे प्रोफेशनल करिअर करण्याच्या दृष्टीने ज्या टायमाला आम्ही लॉला जात होतो त्यावेळेस बरेचसे लोक म्हणाले इंग्लिश मध्ये असेल काय करावं, 12वी नंतर केलं पाहिजे का ग्रॅज्युएशन नंतर केलं पाहिजे, इंग्लिश मध्ये आहे पेपर सेट का मराठीमध्ये आहे. पण मित्रांनो, जर तुम्हाला खरोखर ज्या लोकांना काहीतरी म्हणजे स्वतः इन्व्हेस्टमेंट न करता जर काहीतरी उद्योग स्टार्टअप करायचा असेल, काहीतरी जीवन बदलायचं असेल तर त्या लोकांना मी सांगेल की तुम्ही लॉला ऍडमिशन घ्यावी. लॉला तुम्ही करावं. 12वी नंतर 5 वर्षाचा लॉ असते आणि तुम्ही जर ठरवलं की मला मराठीमध्ये द्यायचं आहे तर तुम्हाला मराठीमध्ये देता येतो. तुम्ही ठरवलं की सगळे पेपर मला इंग्लिशमध्ये द्यायचे ते इंग्लिशमध्ये देता येतात. 12वी नंतर 5 वर्ष आणि ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष असे कोर्सेस आहे. आणि यामध्ये निवड तेवढंच नाहीये तर करिअरच्या वाटा अशा आहेत की लेडीज लोक जे आहे ना ते लॉ फील्डला जात नाही, येत नाही. का? कारण त्यांना असं वाटतं की हे माणसांचं काम आहे, वकील बनणं म्हणजे काय नसतं, कोर्टामध्ये पोट घालून तेवढं नाही आहे. हे मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे. कारण या ठिकाणी नुसते तुम्ही वकिलाची डिग्री घेतल्यानंतर तुम्हाला 1000 जे सोर्सेस आहे ते समोर येत असतात. ते म्हणजे काय की कलेक्टर ऑफिसची कामं, जी जमिनी आहे ज्या तुमच्या स्वतःच्या जमिनी आहे, ज्या वर्ग 2च्या जमिनीच्या वर्ग 1 मध्ये करण्याचं जे कामकाज आहे ते तुम्ही करू शकता. ज्या जमिनी ज्या अशा काही अटी शर्ती असतात ज्या शिथिल करण्याचं काम सुद्धा वकील करू शकतो. बँकिंग ऑफिसर जे आहे ते तुम्हाला करिअरचे कोर्सेस आहे. त्यानंतर लॉ झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक याला महिला वकील म्हणून प्रत्येक पोलिटिशियनला आता बसतो आहे. म्हणजे माझं असं म्हणायचं आहे की अशा काही कोर्सेस आहेत, असे काही कायदे आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही जीवन बदलू शकतात आणि तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. स्वतःमध्ये काय इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की अवेअरनेस जे आहे ते तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं शेवटी जाताना एवढं सांगेल की मित्रांनो, हा जे काही समृद्धी आहे, विकास आहे, जे काही कामकाज करायचं आहे ते तुम्हाला स्वतःला करायचं आहे. या कॉलेजला तुम्ही सर्व तरुणांना मी एवढंच सांगतो की तुम्ही सगळे जर ते तरुण आहात, तुमच्यामध्ये काहीतरी धमक आहे की एवढं गरमी होत असतानाही तुम्ही बसून आहात, काहीतरी करण्याची जिद्द आहे. त्या जिद्दीला फक्त मी एवढं सांगेन की तुमच्या प्रोफेशनल ॲटिट्यूड मध्ये, तुमच्या करिअर मध्ये, तुमच्या सक्सेसच्या याच्यामध्ये त्याला कन्वर्ट करा. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सायन्स मध्ये विचार केलाय की इलेक्ट्रिसिटीला तुम्ही पाहिजे त्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर करू शकता. इलेक्ट्रिसिटीला तुम्ही जर म्हटलं की हीटिंग याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे, तुम्ही तिच्यावरून पहिले पाण्याचे हीटर करू शकता. त्या इलेक्ट्रिसिटीला तुम्ही जर हिच्यामध्ये कन्वर्ट करायचं मतलब प्रेशर हिच्यामध्ये तर त्याच्यातून तुम्ही बिजली बनवण्याचं सुद्धा कामकाज करू शकता. म्हणजे सांगायचं मतलब आहे की ज्या पद्धतीने तुमच्यामध्ये एनर्जी उत्साह आहे तिला सक्सेसच्या याच्यामध्ये, कार्याच्या याच्यामध्ये कन्वर्ट करावं. आणि एवढंच म्हणेल की मित्रांनो, चमन बेच देंगे गगन बेच देंगे, चमन बेच देंगे गगन बेच देंगे, अगर तुम सब रहे राष्ट्रभक्त तो वोटों के भिखारी मेरा वतन बेच देंगे, मेरा वतन बेच देंगे. तुम्ही अलर्ट झालं पाहिजे. चेंज वी कॅन बिलीव्ह इन या विचारावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि शेवटचं एक इव्हॅल्युएशन या सगळ्याचं एकच सांगतो की तुम्ही स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला शिकलं पाहिजे. कारण तुम्हीच तुमचं जीवन बदलू शकता, इतर कोणताही व्यक्ती तुमचं जीवन बदलवणार नाही. म्हणून जे तुमच्याकडे मंदिर आणि याच्यापेक्षा जे तुमच्याकडे प्राध्यापक वर्ग आहे, जे प्राध्यापक वर्ग आहे, त्या प्राध्यापक वर्गाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं जीवन बदलवण्याकरता कामकाज केलं पाहिजे. आणि जे काही वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. काही मी समजू शकतो कारण काही लोकांच्या गाड्या ज्या आहे ना त्या इतक्या टायमावर असतात, त्यामुळे त्यांना ते जावं लागत असते. परंतु एवढं सांगण्याकरता आलो की स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, स्वतःमध्ये बदल घडवा. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.